नमस्कार मंडळी. तर मी इथे बसलेली होती म्हणजे गणपती बाप्पाजवळ. तर तेव्हा ना मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, म्हणजे व्हिडिओ अपलोड केलेला आहे कोणता की गणपती बाप्पाचा आगमनाचा. त्यावेळेस मी तुम्हाला एक दिव्याचा व्हिडिओ टाकला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं क्लिप आहे. तर तो दिवा जो होता तो मी घरी लावलेला आहे आणि आता तुम्हाला त्याचा रिझल्ट पण दाखवते मी, तो की नेमका दिवा कसा आहे. तर तुम्ही तो बघू शकता आणि खूपच कमी किमतीमध्ये आणि खूप छान दिवा आहे बाकींच्या दिव्यांपेक्षा. तर हे गणपती बाप्पा आहे आणि ह्या गणपती बाप्पाजवळ आम्ही दिवा लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर या दिव्याचं असं आहे की हा जो दिवा आहे यामध्ये तेल पण भरपूर बसतं आणि हे बघा म्हणजे वात पुढे वरती आणि खाली करायला सुद्धा एकदम सोपी आहे की नाही. हां, तर आणखीन दुसरी गोष्ट अशी यामधली, ह्या दिवा तुम्हाला काढून दाखवते, बघू शकता. याची वात ना आपोआपच वाढून जाते बघा, वाढली की नाही, वाढलीत ना. आणि जर तुम्ही याची कमी कराल ना तर तो कमी होऊ शकत नाही. म्हणजे का बरं, कारण आपण जेव्हा हे ढक्कन आणखीन पुन्हा ठेवू यावरती तर बघू शकाल तर आपोआप त्याची वात कमी होऊन जाते. म्हणजे आपल्याला कमीसुद्धा करायची गरज नाही आहे, जेणेकरून आपला दिवा असा निवांत आणि शांत असा चालू राहतो आणि कधी बंदसुद्धा पडत नाही, म्हणजे विजूनसुद्धा जात नाही तो. आणि खरंच छान आहे त्याची, म्हणजे कंपनीवाल्यांनी एकदम मस्त परफेक्ट असा दिवा बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर याची दिवा हवा असेल ना, तुम्ही मार्केटमध्ये जाऊनसुद्धा तो घेऊ शकता आणि छान आहे. आणि गणपती बाप्पाजवळ आपण दिवा तर हा किती म्हणजे 9-10 दिवस लावतो कंपनी, म्हणजे गणपती उठेपर्यंत. तर मग असा दिवा आपल्याला आणायला काय हरकत आहे. तर तुम्ही सुद्धा घेऊन या तुमच्या गणपती बाप्पाजवळ असा दिवा.